नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? त्या दिवशी स्नेहा खूप रडत होती. तिचा रडण्याचं कारण सर्वांनाच माहीत होते, कारण सगळेच तिचा नावापुरती असलेल्या प्रियकराला दोष देत होते. हो, नावापुरती म्हणणं योग्य ठरेल, कारण काही व्यक्ती हे स्वतःच एक चुकीचं फसव उद्दिष्ट मनाशी पक्क करून खरं वाटणारं पण खोटं नातं बनवतात आणि त्यांचं उद्दिष्ट त्यांनी गाठलं की ते सोडून निघून जातात. त्रास मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला होतो आणि ते नातं तिथेच कायमचं तुटते. मुळात ते नातं नसते, तो एक आभास असतो. स्नेहाचं असं झालं आणि अनिकेतचा तिच्या आयुष्यात येणं तिच्यासाठी योगायोग असला तरी तो मात्र ठरवून तिच्या आयुष्यात तिची फसवणूक करण्याचा हेतूने आला होता. अनिकेतने तिच्या शाळेत होता ना कॉलेजमध्ये कधीही न पाहिलेला, कोणाच्याही माहितीत नसलेला हा मुलगा जेव्हा स्नेहासोबत भेटीगाठी आणि तिच्याशी असलेले संबंध वाढवू लागला, तेव्हाची स्नेहाची मैत्रीण निकिता हिने तिला सावध केलं होतं. पण स्नेहाने तिच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्याशी संबंध घट्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आज मात्र स्नेहा एका कोपऱ्यात रडत बसलेली. सगळे त्या मुलाला दोष देत असताना निकिताने मात्र स्नेहाची कानउघडणी केली. स्नेहा, आज तू का रडतेस? असा प्रश्न ऐकताच स्नेहा बोलली की निकिता, माझं चुकलं. तू मला सावध केलं होतं तेव्हा मी तुझं ऐकलं असतं तर आज मी फसले नसते. मी कोणाला सांगू शकत नाही, पण अगं आमच्यात फक्त भेटणं बोलणं इतकंच नव्हतं तर त्याही पलीकडे संबंध होते. त्याने त्याची शारीरिक भूक भागवली आणि मला सोडून तो निघून गेला. माझी त्याने केलेली फसवणूक मला आयुष्यभर त्रास देईल. यावर निकिताने उद्गारलं, त्याने फसवलं, तीच दोषी आहे का? स्नेहा निकिताकडे बघतच राहिलं. यावर निकिताने जे बोलली ते खरंच प्रत्येक मुलीने विचारात घ्यावं असंच आहे. निकिता म्हणाली, अनिकेत जेव्हा तुला पहिल्यांदा भेटला तेव्हा लगेच त्याने तुला प्रेमाची कबुली दिली का? स्नेहा बोलली, नाही. निकिता परत म्हणाली, मग मला सांग, त्याची आणि तुझी जुनी ओळख होती का? स्नेहा बोलली, नाही ग, त्याच्या आणि माझा कुठला संबंध नव्हता, नाही कोणती ओळख. निकिताने परत विचारलं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा समोरासमोर आले त्यावेळी त्याच्याशी तू हसली का, की तोच उगाच तुझा मागे फिरत होता? नेहा म्हणाली, नाही, त्याने मला हाय हॅलो केल्यावर मी स्वतः त्याच्याशी बोलले. निकिता बोलली, तुमचा कॉन्टॅक्ट कसा झाला? तुझा फोन नंबर त्याने मागितला तेव्हा तू दिलास की त्याने जबरदस्ती घेतलं तुझ्याकडून? स्नेहा बोलली, जबरदस्ती नाही, ओळख झाली, थोडंसं बोलणे झाले आणि मग त्याने नंबर मागितला आणि मी दिला. निकितानं विचारलं, आता सांग, त्याला जेव्हा तू बाहेर भेटायची तेव्हा तो तुला जबरदस्तीने बाहेर भेटायला सांगायचा का? स्नेहा म्हणाली, नाही, कोणती जबरदस्ती नसायची. त्याने कधी भेटायचं बोललं की मी तयार असायची. मी कधी त्याला टाळत नव्हती, कारण माझं मनापासून प्रेम होतं त्याच्यावर. निकिता बोलली, आणि तुमचे जे लग्न आधीचे संबंध झाले, स्पष्ट बोलायचं तर शारीरिक संबंध जेव्हा तुमच्यात झाले त्यावेळी सुद्धा त्याने जबरदस्ती केली का? तुझ्या परवानगीशिवाय तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडल्या का? यावर स्नेहा एकदम शांत झाली आणि अगदीच रडक्या आवाजात निकिताला तिने उत्तर दिलं की नाही ग, त्याने मला जेव्हा जिथे बोलावलं तिथे मी त्याला भेटायची. त्याने जेव्हा मला हॉटेल रूममध्ये नेलं तेव्हा सुद्धा मी त्याला 1-2 वेळा नाही बोलली, पण नंतर त्याला नकार दिला तर त्याला वाईट वाटेल आणि कुठेतरी माझ्याही मनात त्या भावना वाढल्या होत्या, म्हणून मी हो म्हणत सगळ्या मर्यादा सोडल्या. आता तूच मला सांग, जर त्याने तुला कोणतीही आणि कधीच जबरदस्ती केली नव्हती, तू स्वतःच त्याला होकार देत होतीस, पहिल्यांदा तू त्याच्याशी हसून त्याचा मार्ग मोकळा केलास, नंतर त्याला नंबर दे ना त्याच्याशी नेहमी भेटणं बोलणं,
त्याच्याशी असलेले तुझे सगळे संबंध हे जर तुझ्याही संमतीने त्यावेळी झाले होते तर आज त्यालाच दोष देऊन काय उपयोग? मी असं म्हणत नाही की तो दोषी नाही, नक्कीच तो गुन्हेगार आहे, त्याने तुला फसवलं आहे, पण तू सुद्धा त्याला वाट मोकळी केली होतीस. आज इतक्या बातम्या आपण ऐकतो, मुलींना चिडून त्यांचे तुकडे जंगलात फेकतात, कोणावर बलात्कार होतो, सतत या हेडलाईन्स आपण ऐकतो वाचतो. त्यावेळी आपल्या अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येते. मग तरी सुद्धा आपण त्याच वाटेवर का जायचं? तुझं प्रेम आहेच असं म्हणतेस, पण मला सांग, या वरच्या नात्याला प्रेमाचं नाव देऊ, प्रेम या शब्दांचं, या नात्याचा पवित्र का घालवायचा आपण? प्रेम म्हणजे भेटणं, बोलणं आणि शारीरिक संबंध नाही. आपणच चुकतो म्हणून आपल्याला फसवण्याचा अधिकार मिळतो समोरच्या व्यक्तीला. तू जर हात लावायची सुद्धा परवानगी दिली नसतीस तर त्याने तुला बंद खोलीत घेऊन जायची इच्छा व्यक्त केली नसती. पण जिथे आपण बोट देतो तिथे हात पकडायला वेळ लागणार आहे का? प्रेम हे बंद खोलीत नसते. पहिले आपण आपलं रक्षण कसं आणि कुठे केले पाहिजे हे आपल्याला कळायला हवं. कोणीही भेटलं, बोललं, थोडा चांगुलपणा दाखवला की तिथेच प्रेम समजून तर चुकीच्या नात्यात अडकून फसवणूक करून आता रडत बसण्यापेक्षा त्यावेळी सावध राहून ओळख घेऊन वागलं तर नक्कीच ही वेळ येणार नाही. आणि ओळख घेणं म्हणजेच माणसं ओळखणं प्रत्येकाला जमेल असं नाही, पण आपण आपली काळजी घेणे आणि आपली सुरक्षितता जपणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणून विचार करा आणि मग निर्णय घ्या आणि स्वतःचा वापर कोणालाही करू देऊ नका आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.